नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्या उलट्या बोंबा ऐकायला मिळाल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जी टेप वाजवली होती तीच आज पाकिस्तानी लष्कराच्या वतीनं त्यांच्या लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी वाजवली. पण त्यामध्ये आक्रमकपणा होता. पाकिस्तानमध्येच इम्रान खान यांच्यावरती टीका झाली की त्यांनी खूप सौम्य भाषेत भारतासमोर आपली कैफियत मांडली. आणि त्यानंतर आज मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आक्रमक पण अवाजवी अशी टीका भारतावरती केलेली आहे. पुरावे द्या, कारवाई करू, हेच ब्रीदवाक्य घेऊन पाकिस्तान सध्या आपली भूमिका मांडत आहे. पण पाकिस्तान हे विसरत आहे की अझर मसूद असेल, सईद सलाउद्दीन असेल, अगदी हाफिज सईद असेल किंवा दाऊद इब्राहिम असेल, हे पाकिस्तानातच आश्रयाला आहेत. किंबहुना यांना पाकिस्तान पोचतोय. अझर मसूद जो जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आहे त्याच्या हेडक्वार्टरला थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानी लष्करानं संरक्षण दिलेलं आहे. त्याच्या हेडक्वार्टरला पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. त्याची सुरक्षा वाढवलेली आहे. मग पाकिस्तान कोणत्या तोंडानं हे सांगू पाहतोय की दहशतवादामागे भारत आहे, कुलभूषण जाधव हा भारतीय दहशतवादाचा चेहरा आहे. उलट अशा बोंबा, अशी टीका पाकिस्तान करतोय. आणि म्हणूनच पाकिस्तानला करारा जवाब दिला पाहिजे का, पाकिस्तानची खुमखुमी जिरवली पाहिजे का, या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतंय. आणि त्यासाठीच आपण आज चर्चा करतोय. आपल्या स्टुडिओमध्ये दोन माजी लष्करी अधिकारी आहेत. आपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आहेत. आपल्यासोबत माजी लष्करी अधिकारी कर्नल राजन फडके आहेत. तसंच आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणारे धनराज वंजारी सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत. याशिवाय नागपूरहून आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. मी सुरुवातीला जाणीवपूर्वक कर्नल राजन फडके यांच्याकडे जातोय. कर्नल राजन फडके, आज जे पाकिस्तानचे मेजर जनरल आहेत आसिफ गफूर यांनी अनेक आरोप भारतावरती केले. ते म्हणतायत की या हल्ल्यामागे कोण आहे याची तुम्ही चौकशी करा, आम्हाला पुरावे द्या, आम्ही कारवाई करू. पण त्याच वेळी संपूर्ण देशातून अगदी चीनने सुद्धा आता पाकिस्तानवरती दबाव टाकायला सुरुवात केली आहे की तुमच्या जमिनीवरती जे दहशतवादी आहेत, ज्यांच्यावरती अफगाणिस्तान, इराण आणि भारताचा आरोप आहे की दहशतवादी कारवायांमध्ये तेच पुढे आहेत, आणि या तिन्ही देशांकडून हे सांगितलं जातंय की अझर मसूद, जैश ए मोहम्मद असेल किंवा सईद सलाउद्दीन हिजबुल मुजाहिदीन असेल किंवा हाफिज सईद असेल, ही लोक त्या त्या देशांमध्ये जे काही दहशतवादी सक्रिय आहेत त्यांच्याशी संबंधित आहे किंवा तेच तिकडं दहशतवादी कारवाया घडवतात. असं असताना सुद्धा पाकिस्तानी लष्कर अशी भाषा का बोलतंय? पाकिस्तानचं नेहमीच ठरलेलं आहे की जे काही भारत बोलेल त्याच्या विरुद्धच काहीतरी बोलायचं. आणि हा पोरकटपणा आहे ह्या मेजर जनरल गफूरचा. पहिली गोष्ट तो म्हणतो की पाकिस्तानचा ह्याच्यात हात नाही. अरे हल्ला झाल्या झाल्या 1 तासाच्या आत जैश मोहम्मदचा मसूद अझहर सांगतो की याची मी जबाबदारी घेतो म्हणून, आणि त्याचं हेडक्वार्टर भावलपूरमध्ये आहे तुमच्याच देशात, आणि तुम्ही आता त्या हेडक्वार्टरला सुरक्षा देऊ बघताय. आणि परत म्हणायचं की आम्ही केलाच नाही, परत म्हणायचं तो पाकिस्तानच्या गाडीने झालेला नाही. अरे पाकिस्तानात कुठली गाडी बनती सांग, कुठल्या मेकची गाडी बनती? सगळं इम्पोर्टेड, एक टाचणी बसणं काही बनत नाही, सगळं बाहेरून घेऊन येतात आणि इकडे बोंबाबोंब करता की आमची गाडी. अरे तुम्ही बनवतच नाही गाडी, तुमची असली कसली गाडी? तर ह्या ज्या बोंबाबोंब करतायत, किंवा इम्रान खान जे सांगत होता की आता आम्ही उत्तराची वाट बघणार नाही, तुम्ही जर काही केलं तर देल बी रिटॅलिएशन, विल नॉट थिंक बट विल रिटॅलिएट. अरे काय रिटॅलिएट करणार? 65ला काय केलं, 71ला काय केलं, 99ला काय झालं? अरे मागची पार्श्वभूमी बघा ना तुमची. हातात कटोरा घेऊन भीक मागताय जगात, पैसे द्या पैसे द्या म्हणून. आणि इकडे तुम्ही ह्याच्या युद्धाच्या गोष्टी तुम्हाला सबक शिकवतो, हे करतो ते करतो. एक करण्यात काय अर्थ नाही. काहीतरी बकवास दोघे जण बोलतायत. आणि त्यांना त्यांच्या प्रेस आणि मीडियाला सवयच आहे की काहीतरी ते दुसरंच बोलत राहायचं आणि डायव्हर्स करायचं अटेन्शन.
अगदी बरोबर आहे. पाकिस्तानचे हे जे मेजर जनरल आसिफ गफूर आहेत यांची जी भाषा होती ती चिथावणीखोर भाषा होती आणि म्हणूनच त्यांचे आरोप आणि त्यांची टीका त्याचा निषेध जो आहे तो भारत सरकार असेल, भारतीय म्हणून आम्ही असू, तुम्ही असाल, या सर्वांनी केला पाहिजे. आपल्यासोबत ब्रिगेडियर सुधीर सावंत सुद्धा आहेत. सुधीर सावंत, पाकिस्तान युद्धखोर आहे का? तर तो लपून लपून युद्ध करतो, म्हणजे तो छुप युद्ध करतो, सीमापार दहशतवाद तो पोसतो. पण आज पाकिस्तानच्या एका लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन भारताला वाकुल्या दाखवणं हा जो प्रकार आहे, पाकिस्तान एकतर सैरभैर झालाय म्हणा किंवा लष्कराचंच बाहुलं असलेल्या इम्रान खानवरती पाकिस्तानी लष्कराचा दबाव दिसतो म्हणा. काहीतरी पाकिस्तानमध्ये झालेलं आहे की जेणेकरून पाकिस्तान घाबरतोय, पाकिस्तानची तंत्रली आहे. मूळतः प्रधानमंत्र्यांनी वक्तव्य केल्यानंतर अधिकृत वक्तव्य होतं ते, त्याच्यानंतर सैन्याने आपला प्रतिनिधी पाठवून वक्तव्य करणं हे कुठल्याही राष्ट्राच्या कुठल्याही संकेतात बसत नाही. अर्थ एवढाच निघतो की पाकिस्तान आपली बाजू लोकांसमोर मांडत आहे. कुठल्या लोकांसमोर? त्यांच्या लोकांसमोर. कारण पाकिस्तान सैन्याचं जीवनच हे अँटी भारत प्रोपगेंडावर आहे. ज्या ज्या वेळेला फ्लॅग मीटिंगमध्ये आम्ही भेटलो पाकिस्तानच्या ऑफिसरना बॉर्डरवर, त्या वेळा ते सगळे म्हणायचे की आम्ही जर भारताविरोधात उभं नाही राहिलो तर आमचं अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याचं अस्तित्व भारत द्वेष आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ते ऑपरेट करत असतात. आणि सगळ्यात मोठा आता 71ला आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले, 99,000 कैदी पकडले. ते शल्य त्यांच्या मनामध्ये भयंकर आहे आणि त्या शल्यातून ते आपला जो डावपेच आहे ते उभा करतात. आणि त्यांनी बऱ्याच वर्ष, आता आम्ही सैन्यात ज्या वेळेला रेग्युलर सैन्यात होतो 87, 88 त्या वेळेपासून, त्याच्या अगोदर देखील पंजाबचा दहशतवाद असून दे, आसाममध्ये असून दे आणि काश्मीरचा दहशतवाद निर्माण करण्यामध्ये असून दे, हा पाकिस्तानचा डाव सरळ आहे. आणि हे तर अमेरिकेने त्यांना पुष्टी दिलेली आहे. म्हणजे त्या काळात अमेरिकेने पाकिस्तान हे दहशतवादाचं तळ बनवलं अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी आणि त्याचा उपयोग पाकिस्तानने भारताविरुद्ध नेहमी केलेला आहे. म्हणजे ह्यात कुठे आश्चर्य कोणाला वाटण्याची गोष्ट नाही. म्हणून भारतीय सैन्याने काय केलं ह्याच्यात? भारतीय सैन्याने शिकस्त केली की काश्मीरच्या लोकांना आपलंसं करायचं आणि म्हणून ज्यावेळेला 2,500 सैनिक आम्ही सरेंडर केले होते 1995ला, त्यानंतर या सैन्यांना आम्ही आर्मीत घेतले, 8,000ची फौज बनवली, त्यात मीही सहभागी होतो. आणि 8,000ची फौज बनवून इंडियन आर्मीला दहशतवाद संपवण्यामध्ये मोठं यश आलं. म्हणजे 2014ला जेव्हा मी आर्मीतून फायनली बाहेर आलो त्यावेळेपर्यंत काश्मीर शांत झाला होता. पण काय असतं की आपलं भारतीय सैन्य आपला जो सुरक्षा करण्यासाठी पूर्णपणे लक्ष देते, पूर्णपणे आपले टॅक्टिक्स आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, लोकांना जवळ करते, हत्यारचा वापर करतेच, पण त्याबरोबर सद्भावना हा एक मोठा मिशन इंडियन आर्मीने काश्मीरमध्ये चालवला. त्याचा परिणामाने रिझल्ट आला, पण त्याला 15-20 वर्ष लागली. हे काय एका दिवसात बटन दाबलं आणि लाईट येतो अशा प्रकारची गोष्ट नाही. आणि म्हणून यात राजकीय इच्छाशक्ती जी असते कुठल्याही देशामध्ये, ती आपल्या लोकांना आपलंसं करणं हे तर पहिली गोष्ट आहे. कारण आपण जर आपल्या लोकांना करत नाही तर हल्ला झाला तर पुढे पाकिस्तानी सैन्य आणि मागे दहशतवादी अशी स्थिती असू नये. आणि हे तर युद्ध जर झालं, जेव्हाही झालं, तर यांनी स्लीपर सेल पूर्ण देशामध्ये पेरून ठेवलेले असणार आहेत आणि त्याचा धोका आपल्याला प्रचंड आहे. पण हे पाकिस्तानचं जे वक्तव्य आहे, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळे दहशतवादी त्यांच्याकडेच आहेत. हाफिज सय्यद आहे, तो तर लाहोरहून फक्त 20 किलोमीटरवर मुर्डिकेमध्ये त्यांचं मोठं हेडक्वार्टर आहे. तिथे दरवर्षी 1 लाख लोक येतात. त्याला पिंड शहीदान म्हणतात आणि सर्व दहशतवाद्यांना मेडल दिले जातात, त्यांचा गौरव केला जातो. त्या जे मृत झाले त्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना रोख रक्कम दिली जाते. हे सगळे जगाच्या समोर घडत असताना आपण त्याबद्दल काहीच करू शकलो नाही. हे कुठेतरी आपलं मोठं अपयश आहे.
भावलपूरला आता जैसे मोहम्मद आहे. आणि अझर मसूद कोण आहे? ज्याला आपण परराष्ट्र मंत्र्यांनी 1 जानेवारी 2000ला नेऊन कंधारमध्ये त्याला सोडलं आणि आज तो सोडल्यानंतर पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत आहे. आणि प्रत्येक हल्ल्यामध्ये पार्लमेंटच्या हल्ल्यामध्ये देखील आम्हीच हल्ला केला असं माझोरपणे बोलतो. पण ह्यांच्यावर कारवाई नाही. दाऊद इब्राहिम तर तिथे कराचीमध्ये आहे, त्याच्या घराचा ऍड्रेसही आता पब्लिश झालेला आहे. अमेरिका एकीकडे म्हणतात हे ग्लोबल टेररिस्ट आहे, पण पाकिस्तानवर दबाव आणत नाही. आणि सर्वात मोठे पाकिस्तानकडे शस्त्र कुठलं आहे? अमेरिका. कारण अफगाणिस्तानमध्ये डील करण्यासाठी तालिबान बरोबर अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. म्हणून पाकिस्तान निर्धास्त आहे. तो वाटेल ते कोणी बोलेल, पण त्यांच्या पाठीमागे अमेरिका आहे हे त्याला खात्रीपूर्वक माहिती आहे. म्हणून हा बदमाशी करतो. आणि त्यामुळे आता वेळ आलेली आहे आपल्याकडे की ऍक्शन घेण्याची. भाषणं करण्याची वेळ निघून गेलेली आहे, पण ऍक्शन घेतात की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार. ठीक आहे. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अतुल लोंढे, राजकारण थोडं बाजूला ठेवूया. आतापर्यंत आम्ही सुद्धा पत्रकार म्हणून ही भूमिका मांडत होतो की देशात वाढता युद्धज्वर चांगला नाहीये, म्हणजे ज्याला आपण वॉर हिस्टेरिया म्हणतो, वॉर फिवर म्हणतो किंवा वॉर हाईप म्हणतो, ती होता कामा नये. पण ज्या पद्धतीनं आज पाकिस्तानचा एक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतावरती टीका केली, जी भाषा वापरलेली आहे, म्हणजे त्याच्या कुवतीपेक्षा जास्त तो बोलत होता. आणि हाच जर का पाकिस्तानी लष्कराचा चेहरा असेल तर मग पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानला असं वाटत असेल की भारत युद्ध करू शकतो, भारत आक्रमण करू शकतो, तर मग भारतानं आक्रमण का करू नये? आणि जर का पाकिस्ताननीच उद्या जर का एखादा पहिला हल्ला केला तर मग भारताने जशाच तसं उत्तर का देऊ नये? कारण पाकिस्तानचे मनसुबे आज जे आसिफ गफूर बोलले त्यावरनं स्पष्ट झालेले आहेत. त्यांना दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायची नाहीये, खोटं बोलत राहायचं आहे. भूमिका आपली जी त्यांची आधीपासूनची आहे ती रेटण्याची आहे. भारतासमोर पर्याय काय आहे? पहिल्याच याच्यामध्ये आपण बोललात की आपण राजकारण करू नये. मला वाटतं की काँग्रेसने याच्यामध्ये काही राजकारण केलं नाही. उलट पहिल्यांदा विरोधी पक्ष या देशामध्ये जबाबदारीने वागला आहे आणि सरकारला आश्वस्त केलं आहे की तुम्ही जी काही भूमिका घ्याल त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभा आहोत, सैन्याच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभा आहोत. कुठेही बेजबाबदारपणाचं स्टेटमेंट काँग्रेसच्या कडून अधिकृतरित्या कधी आलेलं नाही. एक गोष्ट आपण जबाबदारी लक्षात घेतली. आता पाकिस्तान हे राष्ट्र आहे का? तर पाकिस्तान हे राष्ट्र आहे, पण ते बेजबाबदार राष्ट्र आहे. तिथे मुल्ला मौलवींचा जो इक्लेक्टिक क्लास आहे तो आपल्या मर्जीनं वागतो. तिथे ISI आणि मिलिटरी जी आहे तिचा आपलं वेगळं रूल आहे. आणि तिथे जी एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, जे लोकनियुक्त सरकार आहे, ते लोकनियुक्त सरकार अतिशय वीक आहे. मागच्या पण चर्चेमध्ये आपण सांगितलं होतं मी त्यावेळेस की लंडन टाइम्समध्ये चित्र आलं होतं की आर्मीचा असा माणूस मोठा दाखवला आणि इम्रान खान छोटा दाखवला आणि बॅट जी आहे ती बॅट घेऊन ते दोघं जण उभे आहेत स्टम्प्सवर. याचा अर्थ कोण गव्हर्न करणार आहे पाकिस्तान हे स्पष्टपणे जे आहे ते जागतिक राजकारणामध्ये सगळ्यांना माहिती आहे. आता पाकिस्तानचा एखादा मेजर येऊन वागतो तर जसं सावंत साहेब बोलले की पाकिस्तानची सगळी राजकारण जी आहे ती भारत द्वेषावरच अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे ते तसं वागतील. पण 2 न्यूक्लिअर नेबरिंग स्टेटमध्ये 2 अण्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रांमध्ये युद्ध होऊ शकतं का? तर होऊ शकत नाही. अमेरिकाच्या बाजूला क्युबा नावाचा छोटासा देश आहे ऑफ द कोस्ट ऑफ मयामी, 148 किलोमीटर. त्याचं आणि अमेरिकेचं आतापर्यंत पटत नव्हतं, आताही सुरू आहे त्यांच्यामध्ये संबंध सुधारण्याचं. पण अमेरिकेने कधी न्यूक्लिअर वॉर केला का? एस्केलेशन, जे वॉर एस्केलेशन म्हणतो ती हाईट त्यांनी 1962 मध्ये क्युबन मिसाईल क्रायसिस हा प्रकार झालेला होता. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं जग कशा पद्धतीनं डिप्लोमसीने थांबवण्यात आलेलं होतं हे सुद्धा आपण पाहिलं. अमेरिकेने जेवढी युद्ध लादली त्या युद्ध लादण्याच्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या इथे वेपन निर्मिती जी आहे ती वेपन निर्मिती ही खाजगी क्षेत्रामध्ये आणि या सगळ्याच्यात अदनान खगोशी सारखे लोक निर्माण झाले आणि तिसऱ्या जगांमध्ये हे युद्धखोरी वाढवून युद्ध पेटवून जे आहे ते यांचे सगळे हे धंदे जे आहे हे धंदे आजपर्यंत चालू राहिले. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट पाकिस्तान आहे. पाकिस्तान फार छोटा देश आहे भारतासमोर. भारताने 1947 साली या भारतातल्या नेत्यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभं करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्ताननी इन्शाल्लाह पाकिस्तान विल बी अ इस्लामिक स्टेट असं त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिलं वाक्य लिहिलेलं आहे. त्याची काय अवस्था झाली हे आपल्या समोर आहे आणि भारत आज जागतिक महासत्तेच्या स्पर्धेमध्ये आहे. हे जगासमोर सर्व महत्वाचं आहे. त्यामुळे जबाबदार राष्ट्रांनी कसं वागावं हे आपल्यासमोर स्पष्ट आहे.
त्याच्यानंतर न्यूक्लिअर पॉलिसी आपली लक्षात घेतली पाहिजे. आपण नो फर्स्ट यूज आम्ही पहिला वापर करणार नाही, मग ते केमिकल वेपन असो की न्यूक्लिअर वेपन असो, ही पॉलिसी आपण घेतली आहे. आणि माझे मित्र पाठक बसले आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की ही पॉलिसी ठरली होती अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये, जेव्हा 98ला आपण गरज नसताना परीक्षण केलं होतं, न्यूक्लिअर परीक्षण. याचा अर्थ काय आहे की आम्ही स्वतःहून कोणावर आक्रमण करणार नाही, पण आमच्यावर जर कोणी आक्रमण केलं तर आम्ही त्याचा टिपूसी सोडणार, आम्ही नेस्तनाभूत करून टाकू, मग ते शेजारी राष्ट्र असलं तरी चालेल. म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स हे जे आहे ते डेटरन्स म्हणून वापरता येतं, ते असं असेंबल करून ठेवता येत नाही. अशीच एक लक्षात घ्या की न्यूक्लिअर वेपन आपल्याला वाटलं आपण असेंबल करून ठेवलं आणि मग पाहिजे तेव्हा बटन दाबून काढलं, असं नाही. त्याची कमांड आहे, त्याला असेंबल करायला वेळ लागतो. तिसरी महत्वाची गोष्ट, हीच अमेरिका मात्र रेड सी मध्ये हॉर्मुझ जे आहे तिथे यांचे फ्लीट्स आहेत आणि त्या फ्लीट्सवरून जीपीएसद्वारे जगामध्ये पूर्ण तिसऱ्या जगामध्ये म्हणजे चायना असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, नॉर्थ कोरिया असेल, ते पॅसिफिक मधनं, म्हणजे याला एनएमडी टीएमडी थेरी आहे त्यांची, नॅशनल मिसाईल डिफेन्स आणि थिएटर मिसाईल डिफेन्स, याच्यातून ते लक्ष ठेवून आहे. म्हणजे हे जर असेंबल करताना दिसले जरी, हे सापडले जरी, तर पहिला अटॅक जो आहे तो रेड सी मधून होणार आहे. त्यामुळे वॉर होणार का, तर इट इज रूल्ड आउट, कम्प्लिटली रूल्ड आउट. मग आता पाकिस्तानमध्ये मिलिटरीला आपलं जर वर्चस्व ठेवायचं असेल तर असला छिचोरेपणा जो आहे, जो रस्त्यावरच्या गुंडांनी चर्चा करावी तशा पद्धतीचं त्यांच्या मिलिटरीमधनं जी आहे ती चर्चा येईल. भारताकडनं असं बेजबाबदार स्टेटमेंट येईल का, तर नाही, कारण भारताकडे कमांड आहे. भारताकडे सगळे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख आहेत, पंतप्रधान हे त्याचे प्रमुख आहेत. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राजकीय निर्णय होईल. असला कुठला छिचोळापणा जो आहे तो आपल्या इथे कोणता लष्कर प्रमुख जो आहे तो करणार नाही. तो केला तर सरकार सहन करेल की नाही माहित नाही, पण विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती काँग्रेस पक्ष नक्कीच निभावेल. आता शेवटला मुद्दा माझा असा आहे की आता व्यापारी दृष्ट्या नक्कीच आपण त्यांची कोंडी करू शकतो. आता हे ते इंडस वॉटर वगैरे जे आहे ना, त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँकेने घडून आणलेला तो करार आहे. त्यामुळे आज जे काही स्टेटमेंट आलं त्याच्यावरची धूळ उडलेली आहे. आता काय करू शकतो आपण, तर मलाक्का स्ट्रेट ही आपल्या कंट्रोलमध्ये आहे, कारण इंडियन ओशन मध्ये आपली जी जिओ स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे ती इतकी, म्हणजे जगामध्ये कुठलाही देश नाही अशीच असा की ज्याला इतकी चांगली जिओ स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे. मलाक्का स्ट्रेटमध्ये अडून इंडोनेशियामध्ये त्यांचा व्यापार झाला नाही पाहिजे, आपण हे पाहिलं पाहिजे. एअर स्पेस त्यांना आपण दिली नाही पाहिजे आणि शक्यतोवर सगळ्या जगामधनं जो पाठिंबा मिळत आहे, आज नैतिकदृष्ट्या आपण खूप स्ट्रॉंग आहोत. अशा पद्धतीचा अटॅक जो आहे तो कोणी त्याला पाठिंबा देऊ शकत नाही, छुपा जरी दिला तरी उघड देऊ शकत नाही. त्यामुळे व्यापारी कोंडी करणे आणि त्याला पुन्हा चर्चेच्या टेबलवर आणणे, कारण की जगामध्ये आजपर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये एका युद्धाने कुठलेही प्रश्न सोडवले नाही, एका युद्धाने दुसऱ्या युद्धाला जन्म दिलेला आहे. त्यामुळे त्यांना अक्रॉस द टेबल आणणे आणि हे जे दहशतवादी आहे हे संपवणे. आता त्यांनी काय केलं, आपण सर्जिकल स्ट्राईक सगळ्यांना सांगतो आम्ही केले, त्यांनी आता दहशतवादी तळ काढून टाकले आणि तिथे सैन्य ठेवलेले आहे. हे पाकिस्तानची उघड बदमाशी सगळ्यांकडे आहे. आता जर आपण तिथे सर्जिकल स्ट्राईक करतो म्हटलं तर आपण अटॅकिंग स्टेट होऊन जाऊ. आजपर्यंत आपली पॉलिसी आहे, आपण कधीही कोणावर आक्रमण केलं नाही, आपण कधीही कोणाची 1 इंच जमीन घेतलेली नाही आजपर्यंत. आंतरराष्ट्रीय कायद्याचं आपण एक जबाबदार राष्ट्र म्हणून पालन केलेलं आहे. तर असं होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची सोय जी आहे ती करून ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलो आहे. त्यामुळे जगानं आपल्याला मदत करावी अशी तजवीज करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतोय, पण त्याला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. भारत हे फार मोठं राष्ट्र आहे आणि भारत हे जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू आहे आज. त्यामुळे पाकिस्तानला दाबून ठेवणे आणि पाकिस्तानला चर्चेच्या टेबलवर आणणे आणि पाकिस्तानामधला दहशतवाद कसा कमी होईल आणि तिथली लोकशाही कशी बळकट होईल याचा प्रयत्न एक जबाबदार प्लेयर, एक जबाबदार वर्ल्ड पॉलिटिक्स मधला जिओ पॉलिटिकल प्लेयर म्हणून भारताने केलं पाहिजे. मी एवढं यासाठी बोललो कारण की आपण राजकारण करू नका असं बोललात, म्हणून एक जबाबदारीची जी भूमिका काँग्रेसने आजपर्यंत घेतली आहे, ज्याची खिल्ली सातत्यानं भाजपने उडवली, 10 सर काटोगे तो 100 लेके आएंगे, अशी भाषा आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतासारख्या जबाबदार राष्ट्रांनी कधीही करू नये. आज भाजपला ही संधी मिळाली, आज सत्तेमध्ये आहे, त्यामुळे ही समजदारीची भाषा, ही फॉरेन पॉलिसी आणि भारताचा सन्मान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांनी मिळून जपला पाहिजे, सगळ्यांनी मिळून पुढे नेला पाहिजे. याचा वापर स्थानिक राजकारणासाठी, देशांतर्गत राजकारणासाठी याच्या पुढे कधी करू नये, कारण की ह्या जबाबदाऱ्या आता सगळ्यांना पेलायच्या आहे आणि देशाला पुढे न्यायचा आहे. आर्थिक विकास हाच आपला अजेंडा आहे, आपल्या लोकांना सुबत्ता मिळवून देणे हाच आपला अजेंडा आहे आणि जगावर नैतिक राज्य करणे हीच भारताची फॉरेन पॉलिसी आजपर्यंतची राहिली आहे. ठीक आहे, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा आहेत. विश्वास पाठक, पाकिस्तानवरती दबाव वाढतोय, तो वाढवलाच पाहिजे, पण त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी म्होरके आहेत, जे आपल्याला हवे आहेत वेगवेगळ्या खटल्यांमध्ये, त्यांच्या भारत वापसीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. म्हणून इंटरनॅशनल प्रेशर, आंतरराष्ट्रीय दबाव हा पाकिस्तानवरती वाढता पाहिजे. आपल्याकडून सुद्धा युद्धज्वर देशात न माजवता
पाकिस्तानवर कसा दबाव वाढवता येईल हेच बघितलं गेलं पाहिजे. नाही तर आज पाकिस्तानकडून एक लष्करी प्रमुख बोलला, उद्या आपल्याकडनं बोलतील, हेही होता कामा नये. कारण भारत पाकिस्तान सारखा इतका बेजबाबदार देश नाहीये. पाकिस्तानचे पंतप्रधान बोलल्यानंतर तिथला लष्करी अधिकारी बोलतो. पंतप्रधान सौम्य भाषेत समजोत्याची भाषा बोलली अशी टीका झाल्यानंतर लष्करानं त्या अधिकाऱ्याला पत्रकार परिषद घ्यायला लावली. भारतात असं काही होऊ नये. स्टेटमेंट शेवटी स्टेट्समन देत असतात, त्याचे पडसाद किंवा त्यातनं जे काही कंगोरे काढायचे आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती काढले जातात. म्हणून आपण सुद्धा आता फार जबाबदारीनं बोलावं लागणार आहे. नाही, नक्कीच आशिषजी, अतुलजींनी सांगितलं त्याप्रमाणे 21व्या शतकामध्ये युद्धाचे जे प्रकार हे बदललेले असतील. कोणी बंदुक घेऊन किंवा बॉम्ब घेऊन युद्ध करणार नाही, त्याचे प्रकार बदललेले असतील. एकीकडे भारत देश कुठेतरी वाटचाल करतोय, पुढारलेला देश म्हणून पुढे येतोय, तर दुसरीकडे पाकिस्तान आपले कंगोरे घेऊन फिरतोय. एकीकडच्या प्रधानमंत्र्याला आज शांतीचा पुरस्कार मिळतोय, तर दुसऱ्या प्रधानमंत्र्यांचा तिरस्कार केला जात आहे. आज आपण युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं जर बघितलं असेल तर संपूर्ण काउन्सिलनी सर्व जगातल्या देशांनी भारताच्या पाठीशी नक्षलवाद आपलं मिलिटरीच्या विरुद्ध उभं राहा असं आवाहन केलं. त्याच्यामध्ये चीन देखील आहे. त्याचबरोबर हा जो आपला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे पॅरिस बेस, याच्या माध्यमातून देशांचं फायनान्शियल क्रेडिबिलिटी नापल्या जाते, त्यांनी देखील पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये काढण्याचा नकार दिलेला आहे. याचाच अर्थ पाकिस्तानला कुठेही आर्थिक मदत सहजासहजी मिळू शकणार नाही. आपण त्यांचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढलेला आहे. एकीकडे आपण फ्रान्स असो, नंतर इंग्लंड असो, अमेरिका असो, या जर्मन असो, या सर्व राष्ट्रांकडनं आपण एकत्रित असे आपल्या फेवरमध्ये एक वातावरण तयार केलं आहे आणि पाकिस्तानला आपण अलग थलग पाडलेलं आहे. हे करत असताना या प्रधानमंत्र्यांनी काय केलेलं आहे तर सर्व अधिकार हे लष्कराला दिलेले आहे. आणि आज पाकिस्तानच्या भूमीवर हाय अलर्ट आहे. त्यांची मिलिटरी एकदम सज्ज आहे. बरोबर आहे, तिथले जे तळ आहेत, जे मिलिटंट्स मागे गेलेले आहेत, लष्कर पुढे आलेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपलं लष्कर, आपलं सरकार हे पूर्णपणे लक्ष ठेवून त्याच्यावर नक्कीच हल्ला करणार आहे. आणि तो हल्ला असा राहणार आहे की हा परत एक मोठा त्यांना धडा राहणार आहे, जे प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आपलं सरकार, आपलं विरोधी पक्ष, आपलं मिलिटरी हे सर्व सक्षम आहे आणि ते नक्कीच एक चांगला असा मेसेज देतील. आणि कोंडीच्या बाबतीमध्ये जसं इंडसचा आता उल्लेख झाला की जसं 20% पाणी जे आपल्या वापरासाठी आहे त्यातलं आपण 5% देखील वापरत नाही. त्या पाण्याचा पुरवठा कमी करणं पाकिस्तानमध्ये, किंवा आपण 200% जी आपण हे लावलेली आहे, इम्पोर्ट पेनॉल्टी हे लावलेली आहे, ड्युटी लावलेली आहे, अशा सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे ते या सरकारतर्फे चालू आहे. आणि याच्यातच फ्रस्ट्रेशन निर्माण झालंय. म्हणून आधी एक बोल्ड आपलं फेस घेऊन इम्रान खान समोर आले, नंतर पाकिस्तानचा तो त्यांचा अधिकारी आला आणि रावळपिंडीला हे जे आपले जैश ए मोहम्मद आहे त्यांच्या मुख्यालयाला त्यांनी आता प्रोटेक्शन दिलंय. याचा अर्थ त्यांचं देखील इंटेलिजन्स काम करते की आपल्या देशावर काय होऊ शकतं. मला वाटतं या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये हेच लक्षात येत आहे की भारत बरोबर डिप्लोमॅटिकली आज बघा आपल्या देशामध्ये पूर्ण नॉर्मल्सी आहे असं आपण मेसेज जगाला देतोय. आपलं संपूर्ण जनजीवन, राजकारण किंवा आपले प्रधानमंत्री देखील यांचे दौरे जे चालू आहे हेच दर्शवतात आहे की डिप्लोमॅटिकली आपण खूप स्ट्रॉंगली पुढे जातोय. सर, तुम्ही दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते आहेत. दोघेही म्हणजे अतुल लोंढे आणि विश्वास पाठक दोघेही अनुक्रमे काँग्रेस आणि काँग्रेस आणि भाजपचे प्रवक्ते आहात. मला तुम्हाला एक खोडसाळ प्रश्न विचारायचा आहे, जी शंका अनेकांच्या मनात येते आहे. मी आधी जातोय अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढे, आपल्या देशात लोकसभा निवडणूक आहे. साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात, फार फार तर दुसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होऊ शकते, आचारसंहिता लागू शकते. अजूनही काहींना असं वाटतंय किंवा तशी कुजबूज आहे की एक छोटंसं युद्ध होऊ शकतं, निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. किंवा काही राजकीय पक्षांना सुद्धा अशी भीती वाटते की युद्ध लढून निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. असं काही होऊ शकतं का? पहिला प्रश्न, त्याचं उत्तर अतुल लोंढे, आणि मी नंतर मग विश्वास पाठकांना दुसरा प्रश्न विचारणार आहे. अतुल लोंढे. नाही, असं आहे की असं जर करण्याचा विचार सरकार करत असेल निवडणुका जिंकण्यासाठी,
तर मग हा देश पाकिस्तानच्या दिशेनं वाटचाल करतो आहे, किंबहुना या देशामध्ये 70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर जे आपण मिळवलं ते गमवण्याच्या दिशेनं आपण चाललो आहे का, अशी परिस्थिती निर्माण होईल. या देशामध्ये जर निवडणुका व्हायच्या असतील तर सरकारच्या 5 वर्षाच्या परफॉर्मन्सवरच होईल. ते मुद्दे राहतील बेरोजगारीचे, ते मुद्दे राहतील शेतकऱ्यांचे, ते मुद्दे राहतील ॲग्रेरियन क्रायसिसचे, जी आपली ज्याला आपण अतुलजी, मी तुम्हाला rural distress निवडणुकीचे म्हणतो, मुद्दे विचारलेले त्याचे ते नाहीत. मुद्दे राहतील. या सरकारने अशी काही 14 साली काय शक्यता वचनं दिली दिसते होती? का? एवढंच विचारलंय फक्त. युद्ध होण्याची किंवा निवडणुका पुढे ढकलण्याची किंवा युद्धामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता दिसते का? मला तरी असं वाटत नाही की युद्ध वगैरे होईल किंवा युद्धाच्या प्रिपरेशन्स ज्या असतात त्या प्रिपरेशन्स वगैरे चालू आहे असं काही नाही आहे. आता हे जे काही चालू आहे हे जस्ट डिप्लोमॅटिकली सेटिंग असाइड इच अदर, ज्याला आपण म्हणतो डिप्लोमसीच्या लँग्वेजमध्ये, तेच चालू आहे. दोन्ही स्टेट ऍक्टर्स बोलत आहेत. नॉन स्टेट ऍक्टर्स कोणी याच्यामध्ये आता प्ले करत नाही. नॉन स्टेट ऍक्टर्स आता हे बॅकड्रॉपमध्ये गेलेले आहेत, कारण की इंटरनॅशनल प्रेशर आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं आपण जर काही आपल्याकडून जर काही करतो म्हटलं तर ते अतिशय चुकीचं होईल. ते भारताच्या सन्मानाच्या विरोधामध्ये होईल. आणि केवळ जर 5 वर्षाच्या निवडणुकीचा विचार करून जर असं भाजप करण्याचा विचार करत असेल तर मग हे भारत देशाचं दुर्दैव ठरेल. मला ठीक आहे. असं वाटत नाही की अशा पद्धतीची आत्मघातकी एखादी स्टेप किंवा आत्मघातकी निर्णय कोणी करेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. विश्वास पाठक, खरं तर पाकिस्तान सध्या आणि कंगालीच्या केला तर देशाच्या रक्षणासाठी. ठीक आहे, देशाच्या ठीक आहे, अतुल रक्षणासाठी लोंढे आम्ही मुद्दा समर्थ आहोत. कळलाय. हा, विश्वास पाठक, पाकिस्तान सध्या कंगालीच्या दौरमधून चाललेला आहे. आणि कसं असतं ना की युद्ध जोर माजवणं फार सोपं असतं. त्यामुळे लोकांची भूक तहान विसरली जाते, राष्ट्रवादाचा फार पुळका येतो आणि लोक युद्धाला सामोरं जाण्यासाठी अगदी पुढे येतात. पाकिस्तानला एखाद्या वेळेस युद्धाची खुमखुमी आली असेल, पण भारताला ते नाही आहे. पण भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे एखादं छोटं युद्ध की एकदा पाकिस्तानवरती हल्ला कराच, अशी काही तुम्हाला शक्यता दिसते? नाही, सर्वप्रथम आपण अतुलजींचा जो प्रश्न दिला त्याचं देखील मला उत्तर द्यायचं आहे की भारत देश आणि आपली संस्कृती लक्षात घेता सरकार कोणाचंही असो, कोणत्याही पक्षाचं असो, कोणतेही सरकार आपल्या लष्करावर अशा प्रकारचा हल्ला करेल असा विचार करणं देखील म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे. ते शक्यच नाही. मात्र एक गोष्ट मला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये मला एक शक्यता वाटते की आपण असं गृहीत धरू की इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली तिकडे स्टेबिलिटी किंवा आर्थिक स्थैर्य येण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसं जर होत असेल तर तिथली मिलिटरी हीच त्यांची दुश्मन आहे. त्यामुळे हे नक्कीच करू शकतात आणि हे जे झालंय त्याला हा दुजोरा देखील मिळत आहे. आपण जो युद्ध म्हणता, मला असं वाटतं की सध्याचं जे सरकार आहे हे सरकार केवळ निवडणुकासारख्या क्षुल्लक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून असं पाप करेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि आमचे जे निर्णय झाले आतापर्यंतचे, तुम्ही सुरुवातीपासूनचे बघा या सरकारचे, ते नोटाबंदी असो, जीएसटी असो, जे खरोखरच घेण्यासाठी तुम्हाला खरोखरच एक बोल्ड स्टेप लागते, हे असं जर असतं तर आम्ही सुरुवातीपासूनच केवळ निवडणुकीवर डोळा ठेवला असता आणि तसेच निर्णय घेतले असते. ठीक आहे. आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत, स्ट्रॅटेजिस्ट आहेत, वेगवेगळ्या विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. धनराज वंजारी, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. आपल्याकडं लोकनियुक्त सरकार आहे. आपण लोकांच्या मनाचा, लोकांच्या मतांचा आदर ठेवूनच आपलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे युद्धाची भाषा ही भारताची नाही. पण पाकिस्तानमध्ये तसं नाही आहे. पाकिस्तानचा जो पंतप्रधान इम्रान खान आहे हे लष्कराचं बाहुलं आहे आणि पाकिस्तानी लष्कर जे ठरवेल तेच तिथं होतं. नाही तर पाकिस्तानचा पंतप्रधान बोलल्यानंतर पुन्हा एका लष्करी अधिकाऱ्यानं भारताला सुनावणं हे झालं नसतं. पाकिस्तानच्या लष्करावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता? नाही, पाकिस्तानच्या लष्करावरती विश्वास ठेवावा लागेल या ठिकाणी आपल्याला, कारण ही एक छुपी रणनीती आहे. छुपी रणनीती कशी की पाकिस्तानचं जे लष्कर आहे हे तिथल्या पंतप्रधानापेक्षा पॉवरफुल आहे आणि ते लष्कर डायरेक्ट CIA जी ISI त्यांची गुप्तचर यंत्रणा आहे याच्या बरमर्जी चालत असतं. हे जरी कुठं याचं डॉक्युमेंटेशन नाही किंवा काही समजलं नाही तरी सत्य जाणून घेण्याची जी
परसेप्शन आणि इन्फरन्स नावाची प्रोसेस आहे, त्याच्यावरून तुम्ही परसेप्शन काढा काय काय चाललेलं आहे आणि अनुमान त्याच्यावरून निघतं. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की पाकिस्तान हा देश मुळातच युद्धखोरीसाठी निर्माण केलेला देश आहे. जागतिक विध्वंसकारी शोषणकारी महाव्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेने 1948ला जगामध्ये 2 गॅरिसन स्टेट निर्माण केले युद्धखोर, ते एक पाकिस्तान आणि दुसरं इस्रायल. इस्रायलची स्पष्ट रणनीती अशी आहे की जर कुठलाही इस्रायली नागरिक कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मारला गेला आणि त्याच्या मृत्यूला जर कोणी जबाबदार असेल तर त्याच्या बदल्यात आम्ही 10 लोक मारावे, अशी त्यांची भाषाच अशी आहे. हे युद्धखोरीचे जे देश आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या मोठ्या शक्ती आहेत, ज्या शक्ती अशा की ज्यांची अर्थनीती ही युद्ध सामुग्रीवर अवलंबून आहे. म्हणजे 26-11 जर आमच्याकडे झालं नाही तर भारत अमुक अमुक शस्त्र घेणार नाही म्हणून ते करणारे लोक आहे. आम्ही सारिडॉनची गोळी आमच्याकडे तयार करतो, पण जोपर्यंत तुमचं डोकं दुखत नाही तोपर्यंत तुम्ही गोळी घेणार नाही, म्हणून डोके दुखण्याचा जो प्रकार आहे हा आता या ठिकाणी चाललेला आहे. नुसतं पाकिस्तान आणि भारत हे न करता आपण थोडंसं याच्या वरती बघायला जरा चान्स अशासाठी आहे की 26-11 मध्ये पोहळलेला एक पोलीस अधिकारी म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हेडली राणा अजूनही आमच्या ताब्यात दिला नाही. त्याची कॉन्फरन्सवर आम्हाला सगळे घ्यावे. तो आहे कुठे? आरामात अमेरिकेमध्ये पडलेला आहे. म्हणजे CIA आणि ISI यांचं साठोलोट असल्याशिवाय काय हेडली राणा तिथे आहे? ज्या माणसांनी रेकी करून आमच्यावर युद्ध 26-11चा हा दहशतवादी हल्ला सोडावं, 26-11चं युद्धच आहे जे आमच्या पोलिसांनी फेस केलं आणि डझनाच्या वरती आमचे अधिकारी त्याच्यात मारले गेले. आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेता मी जसं म्हणालो की परसेप्शन आणि इन्फरन्स याच्यावरून असा निघतो की तुम्हाला एक उद्युक्त करण्याची त्यांची इच्छा आहे, कुठेतरी चिथावणी देण्याची इच्छा आहे. ज्या पद्धतीनं ज्या मगरुरीनं आज तो लष्करी अधिकारी बोलला होता ते अशोभनीय आहे. म्हणजे गुंडांच्या तोंडची भाषा कशी असते, एखादा टोळी प्रमुख कसा बोलतो तशा टाईपची त्याची भाषा आहे. त्याची बॉडी लँग्वेज बघा, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, ते तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतायत आहे. पण भारत हा एवढा समृद्ध वारसा लाभलेला देश आहे. सगळ्यांनी आता जसं सांगितलं भारताने असे अनेक चिथावणीखोर लोक बघितलेत, अनेक चिथावण्या त्यांच्या हे केल्या आणि स्ट्रॅटेजी वाईज आपली बौद्धिक क्षमता सुद्धा भारत राखून आहे. म्हणून जसं पाठक म्हणाले आणि सुधीर सावंतांचे याच्यामध्ये मला ते दिसलं की एक अशी स्ट्रॅटेजी, एक अशी सुप्त योजना आपल्याला अतिशय उच्च विद्वत प्रचूर पातळीवर निर्माण करावी लागेल आणि पाकिस्तानला धडा तर 100% तुम्हाला शिकवावाच लागेल. आता राजकीय डावपेच आपण याच्यात बाजूला सोडूया. कुठलीही घटना घडली तर राजकारण हा विषय असा आहे की त्याचा फायदा उठवणं हे सगळ्यांनाच चालतं. जसं पाकिस्तानात फायदा उठवला जाऊ शकतो त्याचप्रमाणे भारतातही त्याचा फायदा उठवला जाऊ शकतो. हा वाद आपण तुर्तास बाजूला ठेवून हे बघायला पाहिजे. भारत एक जगात प्रसिद्ध असलेलं देश हा आपण कसा आपली प्रतिष्ठा, कशी आपली इब्रत राखतो आणि इब्रत राखून पाकिस्तानच्या कशा मुसक्या बांधतो, तेवढी विद्वत्ता, तेवढं स्ट्रॅटेजीज, तेवढं आपलं नॅशनल सिक्युरिटी अनालिसिस जे आहे ते आपण सक्षम केलं पाहिजे आणि त्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. हेच करताना अगदी शेवटचा एका सेकंदात मुद्दा एवढाच सांगतो की त्यासाठी आपली जी अंतर्गत यंत्रणा आहे तिला आधी आपल्याला मजबूत करावी लागेल. हे असे युद्धखोर देश जर तुम्हाला चिथावणी देत असतील आणि एक स्फोट घडवून आणून तुमचे सैन्य मारत असतील तर ते आतला कोणीतरी लंका ढायेवाला माणूस असला पाहिजे. कारण 93ला जेव्हा इथं बॉम्ब ब्लास्ट झाले तेव्हा आपण याकूब मेमनला फाशी दिली, पण त्या श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरून ज्यांनी ते यू दिले तो सब इन्स्पेक्टर पाटील, मला वाटते त्याला फाशी होणं महत्वाचं होतं. कारण त्यांनी त्या ठिकाणी लाच घेऊन कोर्टात सिद्ध झालाय त्याला जन्मठेप, सुप्रीम कोर्टामध्ये त्याची लाईफ इम्प्रिझनमेंट पक्की झालेली आहे. मला माझ्या दृष्टीनं तो जास्त महत्वाचा आहे. ज्या सिनेनटाच्या संजय दत्तच्या घरी लॉरी उभी होती, एक फोन पोलिसना करून, अरे तू खासदाराचा मुलगा होता, मदर इंडिया फेम आई तुझी होती, भारतीयत्वाबद्दल थोडीशी तरी तुला कणव असते, एक फोन करता कंट्रोल रूमला तर 288 लोकांचे प्राण वाचू शकले असते. आशिष, मला जीव तोडून हे सांगावंसं वाटतं की आमची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कुठंतरी या लोकांना उपयोगी पडते. यांचा कमजोरपणा यांना आपल्याला एक्सप्लॉइट करता येतो आणि अशा प्रकारे भारताची त्रेधा तिरपट आणि परिस्थिती करून सोडते. पण मला वाटतं भारत देश याच्यातून उभा होईल आणि पुढे काहीतरी मार्ग चांगला निघेल. ठीक आहे, आज पाकिस्तान आहे,
कदाचित उद्या चीन असेल, बाहेरून युद्धाची भीती दाखवली जाऊ शकेल, पण अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. कारण मुंबईजवळ, अगदी पेन जवळ आपट्यामध्ये एका एसटी बसमध्ये आयईडी सापडलं. त्यानंतर पालघरमध्ये सुद्धा छोटासा स्फोट झाला अशी माहिती आहे. हे जर का मुंबईच्या जवळपास होत असेल, मुंबई आणि दिल्लीसह देशभरात हाय अलर्ट जारी केला जातोय. त्यामुळे आपली जी अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे. तसंच हा जो पुलवामाचा हल्ला झालेला आहे तो काश्मीरमध्ये अशा हायवेवरती झालेला आहे ज्याला देशातलं सर्वात जास्त प्रोटेक्शन मिळतं. अशा वेळी झालेला आहे की जेव्हा सीआरपीएफचा ताफा चालला होता तिथं सिक्युरिटी अत्यंत चोख होती. तिथं एक स्फोटकानं भरलेली गाडी येते आहे, ती गाडी आपलीच आहे. त्या स्फोटक 300 किलोहून अधिक स्फोटक आहेत. एवढंच नाही तर हल्ल्यानंतर गोळीबार होतोय आणि म्हणूनच याही हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. जो लोकल सपोर्ट पहिल्यांदा पुलवामाच्या हल्ल्याने जम्मू काश्मीरमध्ये दिसलेला आहे त्याच्यावरही गांभीर्यानं विचार झाला पाहिजे. याही मुद्द्यांवर आपण चर्चा करू, पण आधी ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ब्रिगेडियर सुधीर सावंत आहेत. महाराष्ट्र आपचे जे अध्यक्ष आहेत पण माजी लष्करी अधिकारी पण आहेत. ब्रिगेडियर सुधीर सावंत, जैश ए मोहम्मदनी इशारा दिला की आम्ही पुन्हा एक हल्ला करू शकतो, कारण हा हल्ला पुलवामाचा जेव्हा झाला अगदी काही क्षणात त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम केली की या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद उचलते. त्यामुळं जैशच्या काही म्होरक्यांनी पाकिस्तानातून असा इशारा दिला की आम्ही पुन्हा हल्ल्याची तयारी केलेली आहे. अशा वेळी पाकिस्ताननी जैश ए मोहम्मदच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. जो अझर मसूद आहे तो पाकिस्तानातच आहे. पाकिस्तान ते उघडपणे जरी मान्य करत नसेल तरी ते ओपन सिक्रेट जगात सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळी पाकिस्तानकडून तिथले जे दहशतवादी आहे, या संघटना आहेत, त्यांच्यावर तर कारवाई हवीच हवी, पण भारतानं सुद्धा त्या दृष्टीनं जे जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 350 दहशतवादी सक्रिय आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा ऑपरेशन बदला जे सुरू केलेलं आहे ते पेनिट्रेशन कायम ठेवलं पाहिजे. आता वंजारी साहेबांनी फार चांगलं अनालिसिस केलं की दहशतवाद हा जो आहे ह्याच्या अनेक स्वरूप आहेत आणि जैश ए मोहम्मदचे जे एजंट्स आहेत, सेल्स आहेत, लष्कर ए तोयबा आहे, हे दोन संघटना ज्या आहेत पाकिस्ताननी भारताविरुद्ध वापरण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना मुक्तपणे फिरायला मिळतं. या दोन्ही संघटना पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करत नाही. दुसऱ्या संघटना आहेत तहरीक तालिबान वगैरे, ह्या संघटना तिथे पाकिस्तानमध्ये सुद्धा आतंकवादी हल्ले करतात. तर मूळतः इंटरनल सिक्युरिटीचा जो प्रश्न वंजारी साहेबांनी उपस्थित केला हा अत्यंत महत्वाचा आहे. आता आम्ही त्यावेळेला काश्मीरमध्ये दहशतवाद संपवला होता. 2014 पर्यंत दहशतवाद नव्हता, गावामध्ये दहशतवादाला बंदी होती. पण दहशतवाद हा बिझनेस आहे काश्मीरमध्ये. कारण तुम्ही बघा ना, कुठलाही आमदार, खासदार, मंत्री, कोणा अधिकारी ह्यांना कधी मारले काय नाही. हे फक्त सॉफ्ट टार्गेट्स बघतायत आणि आर्मी किंवा असं सीआरपीएफ वगैरे यांच्यावर हल्ला करत आहेत सध्या. आता वनीला आपण अशोक चक्र दिलं. वनी हा त्या सरेंडर टेररिस्टच्या ग्रुपमधला माणूस. औरंगजेबला प्रचंड त्यांनी हाल करून मारलं. तर ह्या सर्व गोष्टी हिंदू मुस्लिम हा ट्रेंड नाही आहे काश्मीरमध्ये. हा बेसिकली हा धंदा आहे, कुठला आहे, अफूचा आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर, पंजाब हे सलग लागून असलेले प्रदेश आहेत आणि ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त अफूचा धंदा होतो. आणि मुंबई हे सेंटर आहे. ज्यावेळेला मी खासदार झालो आर्मीतनं बाहेर येऊन, त्यावेळेला मी सुधाकर नाईकना सांगितलं होतं की पंजाबमधला दहशतवादाचा बेस मुंबईत आहे. नंतर या पोलिसांनी प्रचंड चांगलं काम केलं माफिया विरुद्ध त्या काळात आणि भांडूप वगैरे अशा ठिकाणी दहशतवादी तळ उखडून काढले. त्याच्यातून पंजाब शांत झाला होता. तर हा इंटरनॅशनल स्वरूपाचा दहशतवादी जो गट आहे
जसं दाऊद इब्राहिम आता कराचीमध्ये आहे, तो असाच बसलेला नाही आहे ना. त्यांचं काय धंदे आहेत ते होरा कमिटीमध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे. 95च्या अगोदरच होरा समितीने सांगितलेलं आहे की देशात काय चाललंय, की पॅरलल गव्हर्नमेंट देशात राज्य करतंय. माफिया, भ्रष्ट अधिकारी आणि सरकार ह्यांचं एक, आणि हे सगळं होरा कमिटी म्हणजे सगळ्या गुप्त एजन्सीची ती कमिटी होती. आता वाचून लोकांनी पाहायला पाहिजे. आणि हे वाढतच चाललेलं आहे सगळीकडे. हा दहशतवाद जो आहे हा अफू एक त्याला फायनान्स करणारे एक यंत्र आहे आणि त्यामधून हत्यारं घेतली जातात. तर हत्याराची तस्करी, अफूची तस्करी हा ह्या पूर्ण एरियामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतमध्ये हा एक अशा प्रकारचा एक भयानक बिझनेस झालेला आहे. त्यात राजकीय नेते बरेच इन्व्हॉल्ड आहेत आणि ते आपल्या गुप्तहेर संघटनेला माहिती आहे ना. होरा कमिटीचा गुप्त भाग बाहेर काढा, तुम्हाला ते कळेल. आणि म्हणून अंतर्गत सुरक्षा ही या वेळेला फार महत्वाचीच आहे. युद्ध जर आम्ही केलं आणि पाठीमागे जर भयानक असा उद्रेक झाला तर ही स्थिती येऊ नये हे काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटची गोष्ट मला एकच सांगायची आहे की तुम्ही कितीही म्हणा आम्ही हे करू, MFN करू आणि हे करू, ते UN मध्ये करू, हे तर चाललेच ना वर्षानुवर्ष. पण पाकिस्तान कुठे नमतोय? पाकिस्तानला आता बघा 10,000 सैनिक मारले गेलेले आहेत ह्या आतंकवादामध्ये 1990 पासून. कुठल्याही लढाईत एवढे सैनिक मारले जात नाही. म्हणून दोनच पर्याय तुमच्या समोर आहेत. एक तर पाकिस्तानला टेबलवर आणून शांतता प्रस्थापित करा, ते पाकिस्तान मिलिटरी होऊ देणार नाही. आणि दुसरा एक युद्धाचाच प्रश्न हे समोर राहतो. आज पाकिस्तानमध्ये 4 प्रांतामध्ये प्रचंड उद्रेक आहे. बलुचिस्तानला वेगळं व्हायचं आहे, सिंधला वेगळं व्हायचं आहे आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटरमध्ये जे ट्रायबल एरिया आहे ते सरकारच्या विरोधातच आहे. इतका तिथे उद्रेक आहे आणि त्याचा उपयोग भारत केव्हा करणार, कसा करणार हा प्रश्न आहे. आपल्या राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचं हे टेस्ट आहे. तुम्ही म्हणताय आंसू का किंमत देना पडेगा आणि जो ऐसा भुगतना पडेगा, हे डायलॉग जे आहेत हे आम्ही ऐकतोय. पण आम्हाला ऍक्शनची गरज आहे. कुणी काय म्हणो, आता न्यूक्लिअर बॉम्ब आहे पाकिस्तानकडे आणि भारताकडे, म्हणून युद्ध होणार नाही हे कुणी सांगितलंय? कारगिलमध्ये तर पाकिस्तानने हल्ला केला ना. आमचा पूर्ण म्हणजे लेह लडाख कापून टाकला होता आणि किती 3 महिने लागले आम्हाला त्यांना तिथनं हरवायला. कारण आम्हाला सरकारने बॉर्डरच क्रॉस करू दिली नाही. जॉर्ज फर्नांडिसना मी प्रश्न विचारला होता, साहेब इथे लोक मरतायत आणि तुम्ही भारतीय सैन्याला बॉर्डर का क्रॉस करू देत नाही? त्यांनी आमच्यावर हल्ला केला, आम्ही नाही केलाय. तर हल्ला करून एकदाचा हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि मी त्या मानसिकतेत आता आलेलो आहे की अल्टिमेटली आम्हाला एक ऍक्शन अशी घ्यावी लागेल की परत पाकिस्तान असं करायला धजणार नाही. ठीक आहे. काय करायचं आहे ते राजकीय जी इच्छाशक्ती लागते. आजचं जे सरकार आहे त्यांना ते करायचं आहे. आता निवडणुका आलेल्या आहे, या तोंडावर काय करतात काय नाही माहित नाही. सरकार जे पण ऍक्शन घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही असणार आहोत. पण नुसते डायलॉग मारून वेळ मारून नेऊ नका. ठीक आहे. कर्नल राजन फडके, तुम्हालाही असंच वाटतं की पाकिस्तानला एकदाच काय तो धडा शिकवला पाहिजे आणि तो धडा म्हणजे सरळ पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कर घुसवणे, सैन्य घुसवणे? इतकं लढाई करणं इतकं सोपं नाहीये. आपण जे म्हणतात छोटं युद्ध, मोठं युद्ध, असं युद्ध छोटं मोठं किंवा लहान मोठं नसतं. युद्ध होतं ते युद्धच होतं. आणि ते लष्कर, वेळ आणि त्याची जागा हे सगळं शोधून काढेल आणि ठरवेल. आणि त्या दिवशी जेव्हा राजकीय शक्ती आपल्याला ऑर्डर देतील त्याप्रमाणे ते कारवाई केली जाईल. त्याची आत्ता काही आपण वाचना करण्याची जरूर नाही. आणि हा आता जो पुढचा काळ येणार आहे मार्च एप्रिल, हा काही युद्ध करायचा काळ नाहीये. कशासाठी? कारण मार्च एप्रिल मध्ये आपली जी नॉर्थ इंडियात, पंजाबमध्ये, राजस्थान इकडं भागात, UP मध्ये जी फसल काटली जाते ते स्टँडिंग क्रॉप आहे. जे युद्ध झालं तर सगळे रणगाडे क्रॉस करतील, क्रॉप उद्ध्वस्त होईल, त्यांनी तुमचा दुष्काळग्रस्त स्थिती पैदा होईल.
ह्याला फूड मिनिस्टर जबाबदार आहे, त्याला मान्य आहे सरकारला आहे. दुसरी गोष्ट, एप्रिलमध्ये पासेस उघडतात, बर्फ वितळतं. आपलं जे शेजारी आहेत दुसरे चायना, ते काही तिथं सैन्य जमावजमाव करू शकतात. काहीतरी आपल्यावरती दबाव टाकून आपल्याला 2 फ्रंटवरती लढाई लढावी लागेल. आणि युद्ध म्हणजे असं नाही की सैन्याला म्हणलं चला रे उद्या युद्धाला जावा, असं नसतं. कारण त्याला मोबिलायझेशन लागतं आणि मोबिलायझेशन करताना त्याची सिक्रेसी ठेवावी लागते. कारण एअरफोर्सवरनं शत्रू राष्ट्राला कळतं की रणगाडे इकडे जात आहेत, बाकी सैन्य इकडे जात आहे, सुट्ट्या कॅन्सल. हे सगळे दीज आर अर्ली वॉर इंडिकेशन्स. आम्ही आर्मीच्या भाषेत म्हणतो अर्ली वॉर इंडिकेशन, की हे सैन्याची सुट्टी बंद केली, रणगाडे इकडचे तिकडे जात आहेत, कॉन्व्हॉयज वाढत आहेत, फॉर्मेशन मोबिलाइज होत. हे युद्ध म्हणजे जे आता सैन्य आपल्याची तयारी आहे, पण हे असं काही करायला आपल्याला बॅकअप वगैरे करायला इतर ठिकाणाहून सगळं मोबिलाइज करावं लागतं. आणि ते एका दिवसात किंवा एका आठवड्यात 1.5 महिन्यात होणारं नाहीये. आणि तोपर्यंत पासेस उघडायची वाट बघायला लागेल. तिसरी गोष्ट, जे सावंतांनी जे सांगितलं आणि अंतर्गत सिक्युरिटी बद्दल, त्याचाही एक आपल्याला धोका आहे. कारण आपल्या इथं जैश ए मोहम्मद, हे आपला लष्कर ए तैयबा याची लोक आहेत. ह्या मोबिलायझेशन मध्ये ते व्यत्यय आणू शकतात, ते फायरिंग करू शकतात, जसं या कॉन्व्हॉयवरती केलं. कारण मोठमोठे कॉन्व्हॉय मूव्ह होणार. काय आहे, आपल्याला अजून एक करता येण्यासारखं जे आहे, कारण पाकिस्तानात जी त्यांची 4 राज्य आहेत, सिंध, कराची, बलुचिस्तान, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आणि पंजाब बहुतेक त्यांच्याच बाजूचं आहे. पण ही बाकीची जी 3 राज्य आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय गव्हर्नमेंट आहे इम्रान खानचं, त्याच्या विरुद्ध आहे. बलुचिस्तानला स्वतंत्र व्हायचंय, कराचीला स्वतंत्र व्हायचंय, नॉर्थ वेस्ट फ्रंटियरला स्वतंत्र व्हायचंय. तर त्या दृष्टीने आपण हालचाली करून फतेह जो आहे बलुचिस्तानचा, जो कॅनडामधून येतो इथं टीव्हीवर, त्याची मदत घेऊन आणि त्याला आपण ॲसलम देऊन इथं बलुचिस्तानच्या लोकांना आपलंसं करून त्यातनं काहीतरी त्यांना आपल्या पाठीमागे जशा त्यांनी जश वगैरे त्या खुरापत केल्या, तशी तुम्ही बलुचिस्तानमध्ये एक सेना तयार करा ना, जशी हे करतायत तशी छुप्या दृष्टीने. रॉ आहे, बाकी आहेत. बरोबर आहे. या हिशोबाने जर केलं तर मग आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळेला आपल्याला ऍक्शन घेता येईल. पण माझ्या मध्ये आता घाईघाईने ऍक्शन घेण्याची जरूर नाही. आता जर काय केलं तर सगळंच आपण वर्चस्व हरवून जाऊ. बरोबर आहे. धनराज वंजारी, ज्या पद्धतीनं आपट्याला एसटी बसमध्ये आयईडी सापडलेला आहे, आपण एकतर सीमेवर लढाई करण्याची भाषा करतो आणि दुसरीकडं आपल्या अंतर्गत सुरक्षेचे ज्या पद्धतीनं धिंडवडे निघालेले आहेत की एका एसटी बसमध्ये आयईडी सापडतंय, अशाच पद्धतीनं उद्या आणखीन कुठं काही सापडल्यावरती मग आपण सीमेवरती लढाईचं बोलतो, अंतर्गत सुरक्षेचं मात्र बोलत नाही. आणि जेव्हा आपण डायलॉगबाजी करतो तेव्हा अंतर्गत सुरक्षा वाऱ्यावर दिसते, त्याचं काय, हा प्रश्न अनेकांना पडतोय. खरंय, अंतर्गत सुरक्षा हीच खरी सुरक्षा आहे. मी वारंवार त्याच्यावर जास्त ट्रेस एवढ्यासाठी देतो. आता जसं म्हणाले आपले फडके सरांनी जे सांगितलं, कर्नल साहेबांनी, की बलुचिस्तानमध्ये आपण लष्करी हे सगळं केलं पाहिजे. आता जो आपला कुलभूषण जाधव जो आहे तो त्याच याच्यामध्ये त्याच्यावर जे ठपका ठेवलेला आहे पाकिस्ताननी, तो तशाच प्रकारचा ठेवला आहे की आमच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये देशाचं विघटन करण्याच्या ह्या कृती करतोय. त्याच्यात ते जे बोटीमधून वगैरे माल त्याच्याकडे जो मिळाला आणि ती व्यापारी बोट होती, व्यापारीमध्ये काही शस्त्र सापडली, ती त्यांनी टाकली, असा आपला कयास आहे. आता आंतरराष्ट्रीय कोर्टात तो मॅटर चालू आहे म्हणून त्याच्यावर जास्त बोलणं इष्ट नाही. पण प्रश्न असा आहे की पाकिस्तान सुद्धा आपल्या अंतर्गत सिक्युरिटीला सांभाळून आहे, त्यालाही तो धोका आहेच. उद्या बलुचिस्तान आणि ही शकलं त्याची पडू शकतात. पण पाकिस्तान मुळात देशच विकला गेलेला देश आहे. तो गॅरिसन स्टेटच मी त्याला म्हणतो. युद्धखोर राष्ट्र जे इतर विध्वंसकारी शक्तीने नेमलेलं आहे त्यांचं तो काम करतोय. पाकिस्तानचं स्वतंत्र अस्तित्वच नाही एका मिलिटरी स्टेट्सच्या पलीकडे. त्याला डेमोक्रेटिक स्टेटची परिभाषाच कुठल्याही अँगलने लागू होत नाहीये.
आपल्याकडे काय झालेलं आहे की आपल्या यंत्रणा ह्या स्वायत्त नसल्यामुळं सगळ्या यंत्रणा या राजकीय दबाव शक्तीमध्ये असतात. आता कोणी म्हणेल की पोलीस हे राजकीय शक्तीच्या याच्यात नाहीये आणि आम्ही सोडलेले आहे, तर मला नाही वाटत महाराष्ट्रात काय भारतात कोणी याच्यावर विश्वास ठेवेल. ज्या काही शक्ती आहे त्या शक्ती कुठे कोणाचं पोस्टिंग कसं होतं, कोण कुठून उचलला जातो, कोण कुठे जातो, ह्या सगळा स्टडी हे लोक टेररिस्ट व्यवस्थित करतात. आणि काही अंशी आपल्या प्रशासनातली आणि वेळ प्रसंगी शासनातली सुद्धा पुरावे आहे तशा केसेस आहे, माणसं फोडली जातात. आता जे 4 नागपूर आणि अगरवाल बाकीचे सगळे धरून लोक आपल्याला सापडलेली आहेत, हे ISI चे एजंट म्हणून आपण त्यांना हेर म्हणून अटक केलेली आहे. इतकं मटेरियल आपल्याला सापडलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आपल्या गुप्तचर यंत्रणा आतली सिक्युरिटी आपली बघत असताना किती सतर्क आहे, त्याच्यावर आपला देश किती सुरक्षित आहे याचा कस लागणार आहे. आणि म्हणून त्या यंत्रणांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर त्याच्यातले ब्लॅक शिप सापडले, त्याच्यातले मोल जर आपल्याला सापडले, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की दहशतवाद्याला फासावर लटकवण्याच्या आधी त्या लोकांना फासावर लटकवा. म्हणजे सगळ्या प्रशासकीय यंत्रणांसमोर एक एक्झाम्पलरी उदाहरण राहील की साले हे असं केलं म्हणजे ही खरी देश के साथ की हुई गद्दारी है. आता आसमानचं भांडवल आणि याचं भांडवल आणि त्याचं भांडवल, मला वाटतं भावनेची भाषा एक मर्यादा असते भावनेच्या भाषेला. अय्यार तुझे रोने का सलीखा भी नहीं, तू जानता ही नहीं अश्क होते बहने के लिए बहाने के लिए, और कितने जवान हमारे मर गए राज ये पाने के लिए कि होती है तुम्हारी क्षमा जलने के लिए कि जलाने के लिए. अरे तुम्ही काय करताय, कशाचं काय भांडवल करताय, त्यालाही एक माणुसकीची नैतिक जबाबदारी ठेवून करा. हा देश आहे, आज तुम्ही याचे पायिक आहात, शासक आहात 5 वर्षासाठी. उद्या सगळं होईल, लोक येतील आणि जातील, पण भारत देश हा स्वतंत्रपणे कसा ठामपणे टाटकण्याने उभा राहील हे पाहण्याची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असं मला वाटतं. आशिष, अगदी बरोबर आहे. याच नोटवरती आपण इथं थांबूया. मला वाटत नाही यापुढं आपण काही वेगळी चर्चा केली पाहिजे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.